भावाभादूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मग बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्रावण मासातील अत्यंत मोठा सर्वात महत्त्वाचा गुरुपुष्यामृत योग। सकाळपासून आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात उपाय सेवा यांची सुरुवात झाली असेल। प्रत्येकाने आपल्या घरामध्ये काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल। ज्यांची इच्छा असूनही ज्यांना वेळ मिळाला नसेल, घरात खूप दारिद्र्य असेल, गरिबी काही केल्या कमी होत नसेल, लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्न नसेल, पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा आर्थिक तंगी खूप जास्त असेल, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। असे दोन उपाय जे आज गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यात असणारं जे काही दारिद्र्य आहे ते क्षणात नष्ट होईल। सतत येणारी गरिबी कमी होईल, पैशांच्या वाटा चहूबाजूने खुल्या होतील, खूप आर्थिक तंगी, खूप आर्थिक चणचण ही पूर्णपणे कमी होईल। सगळ्यात पहिला उपाय संध्याकाळी 6च्या पुढे रात्री 12च्या आत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता। या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे काचेची बरणी। काचेची बरणी नसेल, काचेचा तुमच्याकडे एक ग्लास असेल, काचेचं तुमच्याकडे एखादं बाउल असेल, म्हणजे एखादा छोटंसं एक पातेला पण म्हणतो तसं काही असेल, वाटी असेल काचेची तरीही चालेल। काय करायचं आहे, काचेचं जे भांडं घेतलेलं आहे ते सगळ्यात पहिले स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यायचंय, एकदम ते क्लीन करायचं आहे। कारण माता लक्ष्मीला स्वच्छता ही विशेष प्रिय आहे आणि आपण लक्ष्मीला प्रसन्न करणारी ही सेवा करत आहोत, म्हणून ती बरणी स्वच्छ पुसून साफ करून घ्यायची। जी बरणी घेतलेली आहे त्या बरणीमध्ये आपल्याला सुकी हळद घालायची आहे। आपल्या घरामध्ये जी हळद पावडर असते, आपण खाण्यासाठी वापरतो, पूजेसाठी वापरतो, कुठलीही हळद चालेल। कारण जी आपण खाण्यासाठी भाजीत हळद वापरतो त्यामध्ये सुद्धा हळकुंडच असतं, बाकी कुठल्याच गोष्टी आपण टाकत नाही, त्यामुळे ती सुद्धा प्युअर हळदच असते। जे भांडं घेतलेलं आहे काचेचं त्यामध्ये पूर्ण भांडं भरेल अशा पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे। आता सगळ्यात पहिले देवघराच्या समोर किंवा घरातल्या ईशान्य कोपऱ्याला तुम्हाला ही काचेची बरणी हळद भरून ठेवायची आहे। सोबत तुम्हाला 5 हळकुंड घ्यायचे आहेत, छोटी छोटी 5 हळकुंड। 5 नसतील तुमच्याकडे आत्ता या घडीला 1 हळकुंड असेल, तुम्ही 1 हळकुंड घेतलं तरीही चालेल। जे हळकुंड तुम्ही घेतलेलं आहे ते त्या हळदीमध्ये, सुक्या हळदीमध्ये मध्यभागी तुम्हाला असं दाबायचं आहे। 5 हळकुंड घेतला तर 5ही हळकुंड दाबली तरीही चालेल, 1 घेतलं तुम्ही 1 दाबलं तरीही चालेल। आता एक लाल रंगाचं कापड घ्यायचं, एक लाल रंगाचं कापड घ्यायचं, त्या बरणीच्या किंवा तुम्ही वाटी घेतले, भांडं घेतले, काचेचा ग्लास, तर त्या ग्लासवरती हा लाल कपडा ठेवायचा आणि त्या लाल कापडाने जो वरचा भाग आहे तो बांधून घ्यायचा। कापड ठेवायचं, कापड थोडंसं मोठं घ्या जेणेकरून कापड त्याच्यावर ठेवता येईल आणि व्यवस्थित ते घट्ट बांधता येतील। एवढं केल्यानंतर तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। तूप, तेलाचा दिवा नाही चालणार, तिळीचं तेल असेल तर एक वेळ चालेल, पण बाकी तेल घेऊ नका। तूप किंवा तेलाचा छान एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या हळदीच्या समोर तुम्हाला हा दिवा पेटवायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे। आता तिथे आसन घालून बसून तुम्हाला 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 3 वेळा तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे। 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 3 वेळा गायत्री मंत्र। दोनही सेवा करून झाल्यानंतर लक्षात ठेवा, दोनही सेवा करून झाल्यानंतर हा दिवा तसाच ठेवायचा, हळद सुद्धा तिथे तशीच ठेवायची। या गुरुपुष्यामृत योगापासून कमीत कमी 11 आणि जास्तीत जास्त 21 दिवस, कमीत कमी 11 आणि जास्तीत जास्त 21 दिवस तुम्हाला त्या बरणीच्या समोर किंवा जे काचेचं भांडं आहे ज्यात हळद घातलेली आहे त्याच्या समोर तुम्हाला रोज एका टायमाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। आणि सांगितलेल्या ज्या 2 सेवा आहेत, गायत्री मंत्र 3 वेळा आणि 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र, या दोनही सेवा तिथे त्या बरणीच्या समोर बसून करायच्या आहेत। 11 दिवस पूर्ण झाले किंवा 21 दिवस पूर्ण झाले की त्यानंतर काय करायचं, या बरणीच्या वरचं जे लाल कापड आहे ते बाजूला करायचं। या बरणीमध्ये घातलेले जे हळकुंड आहे ते त्याच्यातून बाहेर काढायचे। जे हळकुंड आपण घेतलेले आहे ते लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचे।
बरणीच्या वर जे कापड बांधलेलं होतं तेच घेतलं तरीही चालेल। त्याच्यामध्ये 5ही हळकुंड घट्ट बांधायची आणि 5ही हळकुंड आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरून उजव्या बाजूला लावायची। हे मुख्य प्रवेशद्वार आहे, हा आतला भाग आहे, हा बाहेरचा भाग आहे। समजा मी बाहेरून असं आत जात आहे, मी बाहेरून घरात आतमध्ये जात असताना जो मला उजवा भाग लागतोय त्या उजव्या भागालाही 5ही हळकुंड त्या कापडात बांधून ठेवायची। तुम्ही कितीही दिवस ठेवा, 1 महिना ठेवा, वर्षभर ठेवा, 6 महिने ठेवा, 4 महिने ठेवा, ते तुमच्यावर आहे। तुम्हाला पाहिजे तुम्ही 3-4 दिवस पण ठेवली तरीही चालतील। या हळकुंडाने फक्त तुमच्या घरात सकारात्मकता येणार आहे, पैसा खेचून येणार आहे, लक्ष्मी आकर्षित होणार आहे, पैशांची प्रत्येक अडचण दूर होणार आहे। बघा, हळद ही लक्ष्मीला विशेष प्रिय आहे, तर भगवान श्रीहरी विष्णूंना हळद हे अत्यंत आकर्षित आहे। जसं तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर हळदीचा हा उपाय कराल तसं तुमचं गुरुबळ मजबूत करेल, कारण गुरुबळ मजबूत करायचं असेल तर हळदच सर्वश्रेष्ठ असते। त्यामुळे तुमचं गुरुबळ सुद्धा मजबूत होईल, गुरूंची कृपा सुद्धा प्राप्त होईल, भगवान श्री विष्णूंची कृपा राहील, माता लक्ष्मी प्रसन्न राहील। ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात बरकत येईल। आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरूनच आपल्या घराच्या आत लक्ष्मी येते, इथूनच अवलक्ष्मी येते। जसं तुम्ही दाराला हे हळकुंड लावाल तसं तुमच्या घराकडे लक्ष्मीचा कल वाढत जाईल, लक्ष्मी सदैव तुमच्या घरात प्रसन्न राहील। घरात असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि कुठलीही नकारात्मक शक्ती तुमच्या घरात प्रवेश सुद्धा करणार नाही। आता दुसरा उपाय तुम्हाला मी सांगते, दुसरा उपाय सांगण्याच्या अगोदर सांगते, जी सुकी हळद बरणीत ठेवली होती ती त्यानंतर तुम्ही वापरू शकता किंवा पूजेसाठी सुद्धा तुम्ही ती वापरू शकता। आता दुसरा उपाय सांगते, आज या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी रात्री आपल्याला काय करायचंय, 3 लवंगांची एक जोडी, 3 लवंगांची दुसरी जोडी, अशा 3-3 लवंगांच्या 7 जोड्या करायच्या आहेत। 3 लवंग एकत्र घ्यायचे, लाल धाग्यात बांधायचे, पुन्हा 3 लवंग लाल धाग्यात, पुन्हा 3 लवंग लाल धाग्यात। तुम्ही 3 किंवा 2 लवंग घेतले तरीही चालतील, 2-2 किंवा 3-3 लवंगांची जोडी, शक्य असेल तर 2-2 घेतले तरीही चालतील। 2-2 लवंगांच्या 7 जुड्या करायच्या आहेत। ज्या लवंगाच्या जुड्या आपण घेतलेल्या आहेत त्या सुगंधी अत्तरात तुम्हाला मिक्स करायच्या, छान त्याला अत्तर लावायचं आणि ह्या 7ही जुड्या लाल रंगाच्या कापडात किंवा पिवळ्या रंगाच्या कापडात तुम्हाला बांधायच्या आहेत। ह्या लवंगांच्या जुड्या उजव्या हातात कापडात बांधून उजव्या हातात घ्यायच्या आहेत। आपली इच्छा व्यक्त करायची आहे, माता लक्ष्मीला कायम आपल्या घरात स्थिर होण्यासाठी, पैसा येण्यासाठी प्रार्थना करायची आहे। महालक्ष्मीचा जप करायचा आहे, ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा। 51 वेळा जप करायचा आणि ह्या लवंगा आपल्या उशाखाली ठेवायच्या। ह्या लवंगा कायम तुम्ही उशीखाली ठेवू शकता किंवा पुढचं गुरुपुष्यामृत योग येईपर्यंत तरी तुमच्या सोबत ठेवू शकता। तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा, तिजोरीत ठेवा, कपाटात ठेवा, इतर वेळेस तुम्ही तुमच्या त्या सोबत ठेवा। याने नेहमीच लक्ष्मी तुमच्याकडे खेचून येईल, पैशांची अडचण दूर होईल, नेहमीच तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहील आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला बरकत येईल। ह्या लवंगा जशा तुम्ही रात्री झोपताना उशीखाली ठेवाल तसं तुमचं बिघडलेलं भाग्य पूर्वरत होईल, प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होत जाईल। ह्या लवंगा जशा तुम्ही पर्समध्ये ठेवाल तसं तुमच्याकडे असणारा जो पैसा आहे ना त्या पैशांमध्ये वाढ होत जाईल। आता आपोआप वाढ होईल असं नाही, पण तुमच्याकडे कुठून का होईना न येणारा जो पैसा आहे तो पैसा यायला लागेल। जी कामं आडली होती ती मार्गी लागतील, म्हणजे पैशांच्या कामाच्या वाटा ह्या तुमच्या मोकळ्या होतील आणि तिथून तुम्हाला आर्थिक आवक जी आहे ना ती चांगली यायला लागेल। खूप साधे सोपे उपाय आहेत, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।